कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला मुलगी झाली. अभिनंदन बाबा, अभिनंदन, मुलगी झाली. तुम्ही नेक्स्ट प्रोसिजर करायला या. करण्याची वेळ आता आली. दुधाची बॉटल आणि डायपरचा खर्च आता वाढला. चाराचे आता 6 हात झाले. खर्चच खर्च म्हणत आकडे समोर आले. वाढला हो वाढला, खर्च आता वाढला. हो, सारे मिळून सांभाळा आता याला. मीनू, अगं चल लवकर, उशीर होतोय बाळा. आई, मला ना ती जी स्नेहाकडे बटन वाली कंपास आहे ना ती हवी आहे. घेऊ हा बाळा, नक्की घेऊ. बाबांचा पगार झाला ना की आपण तुझ्यासाठी ती कंपास घेऊ. आई, मला ना तू नेहमी असंच सांगतेस हा. नाही ग बाळा, घेऊ हा. चल आता उशीर होतोय, तुझी बस आली आहे. जा मीनू, उशीर होतोय बाळा. बाय. अहो, या चिमुकलीचं आहे एवढंसं कंपास घ्यायचं स्वप्न, ते कधी होईल का पूर्ण? की मध्येच येईल हा वाढलेला खर्च खर्च आणि खर्च. फुटका माझा नशीब, रांगा वाडा, उष्टी काढा. काय ग एवढी का रागावलीस? ऐकलं? ऐकवतेस? मी नाही हो, ती शेजारची शिल्पा. तिचा नवरा तिला घेऊन ऑटोनोनियाला जात आहे. काय ऑटोनोनिया. आउट ऑफ इंडिया म्हणायचंय का तुला? हो हो, तेच ते. तर ते जाऊ दे. हे बघ, मी तुला या पाडव्याच्या सणासाठी छानशी तुझ्या आवडीच्या रंगाची साडी आणली. बघ घे. छान आहे हो, खूपच आवडली मला. वा, छान आहे. मी आलेच त्या शिल्पीला दाखवते. चल चल करते ती. थांबा, आले. ओय शिल्पे, हे बघ माझ्या नवऱ्याला साडी आणली आहे. मिस्टर पवार, तुम्हाला तर आपल्या कंपनीची पोझिशन माहितीच आहे. त्यामुळे आपल्या सर्व कंपनीतल्या एम्प्लॉईजना काढून टाकण्यात आलेलं आहे आणि आजपासून तुम्हालाही कंपनीतून काढून टाकण्यात आलेला आहे. मॅडम असं नका करू. माझं जीवन तर ह्या नोकरीवर आहे. सॉरी, मी काही करू शकत नाही. वरूनच तशा ऑर्डर आहेत. अडीच अक्षराच्या या शब्दात माणूस होतो पुरता गार. जन्मापासून ते मरेपर्यंत आकड्यांच्या मागे धावण्यात बुडतो पार. काय रे मीर, किती लेट करतो तू? तुझ्यामुळे माझा चहा थंड झाला ना. मी एवढा वेळ तिथे बसलेली, तो टपरीवालाही बोलत असेल ह्या मुलीला काही काम धंदा आहे की नाही. अगं, तुला काय सांगतो बघ, आपल्या कंपनीत तुला माहिती आहे ना काय चालू आहे. नुसता मीटिंग मीटिंग मीटिंग. काय झालं की मीटिंग मीटिंग खेळतात यार हे लोक. तुला सांगतो यार, ये मीटिंग से तो ना अपने को बहुत नफरत है. बट पैसा चाहिए ना, इसके लिए तो करना पड़ता है. पर ते सोड, तुला मी एक रील दाखवतो. रील या अशा वेळेला फोन निघत नाही यार. हा बघ. छान आहे रे हे तर. मीर, साला इथे आपण 9 ते 6 जॉब करतो, तरी साला पेमेंट लेट येतं. पेमेंट झालं की आता ते लाईट बिल, EMI, घर भाडं. साला लाईफ यांचीच भारी रे. एक रील बनवा आणि करोडो लाईक मिळवा. मस्त आहे ना. तुला सांगतो बघ काय झालं ना, आपल्या जिंदगीचं असं झालंय, साला 9 ते 6 जॉब प्रत्येकाला हवा असतो. बस मध्ये धक्के खा, ट्रेन मध्ये धक्के खा, प्रत्येकाला तेच चालू असतं. पण काय करणार यार, बघ ऑफिस मध्ये लेट मार्क नको ना म्हणून एका मिनिटासाठी प्रत्येक जण झटत असतो, गर्दीतून जात असतो. करणार काय, शेवटी ऑफिसला जायचं, मर काम करायचं आणि बॉसच्या शिव्या खायचा. हेच चाललंय सगळं. मला काय वाटतं
माहितीये का, हा काम बी ना हे नोकरी वगैरे सोडून द्यावं, एक छोटासा बिझनेस टाकूया, छोटासा. बघ जास्त काय जमलं नाही ना तरी आपण चहाची टपरी टाकूया, तेवढं तर जमेल ना. मग मुंज आलं, बारसं झालं, कुणीतरी आजारी पडलं, बायको बाळंतीण झाली, प्रत्येक गोष्टीसाठी माणूस मोजतो पैसे फार, तरीही समाधान शोधत का फिरतो दारोदार? आज प्रत्येक सामान्य माणूस मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला दिसतोय. त्या सामान्य माणसाची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येईल? मला काय वाटतं, या जनतेची सेवा करणारा आमचा सेनेचा निवडून येईल. बघाच तुम्ही. तुमचं काय मत आहे, तुम्ही सांगू शकता? आमचा भारतीय नेता. अरे येऊन येऊन येणार कोण? तर आज सर्वांना आतुरता लागली आहे, ती म्हणजे निवडणुकीच्या निकालाची. इथे आज तरी खर्च अंमलात येण्याचं भाग्य कोणी नेता देऊ शकेल का, की पुन्हा गट फूट आणि खोकेलू? कॅमेरामॅन प्रतिभेसह मी अंकुश शिंदे, देश माझा. अडीच अक्षराच्या या शब्दात होतो माणूस पुरता गार. जन्मापासून मरेपर्यंत आकड्यांच्या मागे धावण्यामध्ये माणूस पुरतो पार. मूल जन्माला घालण्यापासून ते आई वडील मरेपर्यंत फक्त खर्चच होणार. पण त्या सगळ्यात तुम्ही मनापासून कधी जगणार? 4 पैसे खर्च होताना. अहो आनंदही थोडा खर्च होऊ द्या. तुमचं आमचं आयुष्य आता तरी सार्थकी होऊ द्या.